नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 ची जी सुरू झालेली आहे, त्यामध्ये जेवढे काही महत्त्वाची पदं आहेत, त्या सर्व पदासाठी इम्पोर्टंट असणारे 20 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका, सोबतच चालू घडामोडी 2026 आणि 25 वरती काही इम्पोर्टंट असणारे प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ सुद्धा प्रोव्हाईड केलेली आहे अगदी फ्रीमध्ये. पी-डी-एफ जर डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी, त्याला जाऊन जॉइन करा. त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ मी तुम्हाला फ्रीमध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. खालीलपैकी कोणी मुंबईत सामाजिक, धार्मिक सुधारणांसाठी अग्रगण्य असलेल्या प्रार्थना समाजाची स्थापना केली होती? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देत राहा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. प्रश्न असा विचारलाय की यामध्ये अजून आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न काय आहे की कोणत्या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली होती? तर लक्षात ठेवा, मुंबई या ठिकाणी करण्यात आली होती. दुसरा प्रश्न विचारलाय की ती कोणी केली होती? तर केलेली आहे ती ऑप्शन क्रमांक 1 तर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना ही मुंबईमध्ये केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा. खालीलपैकी कोणते ऐतिहासिक स्थान किंवा स्मारक हे महाराष्ट्र राज्यामध्ये येत नाही? महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याला. जे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी असं कोणतं एक ठिकाण आहे किंवा कोणतं एक स्मारक आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थित नाही? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर बेकल किल्ला जो आहे हा आपल्या महाराष्ट्रामध्ये येत नाही. बीबी का मकबरा महाराष्ट्रामध्ये आहे. जर आपल्याला जिल्हा विचारलं तर छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा आहे. आगा खान पॅलेस जर विचारलं तर पुणे या ठिकाणी ते स्थित आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. सूर्यकिरण हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या 2 देशांमध्ये होतो? यावर सुद्धा आपल्याला प्रश्न एक वेळा विचारण्यात आलेला होता पहा, सूर्यकिरण. याच्यावरती करंट अफेअर्स 2025 मधील हा प्रश्न आहे. सूर्यकिरण हा संयुक्त लष्करी सराव जो आहे, तर हा भारत आणि दुसरा देश आहे नेपाळ या 2 देशांमध्ये साजरा केला जातो किंवा आयोजित केला जातो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. 1916 साली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी होम रूल लीगची स्थापना केली होती? यावर आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न असा आहे की होम रूल लीगची स्थापना कोणी केली? तर लोकमान्य टिळक यांनी होम रूल लीगची स्थापना केली होती. कोणत्या वर्षी केलेली आहे? तर 1916 या वर्षी केली होती. आणि या ठिकाणी प्रश्न विचारलाय की ती कोणत्या ठिकाणी केली होती? तर पुणे या ठिकाणी झालेली आहे. लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी प्रश्न असा असू शकतो. 1916 या वर्षी पुणे या ठिकाणी लोकमान्य टिळक यांनी होम रूल लीगची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. राजीव गांधी सरकारने बंदी घातलेले द सॅटॅनिक व्हर्सेस हे वादग्रस्त पुस्तक कोणत्या लेखकाने लिहिलेले आहे? याच्यावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आला होता. द सॅटॅनिक व्हर्सेस हे जे वादग्रस्त पुस्तक आहे, या पुस्तकाला राजीव गांधी सरकारने बंदी घातली होती. तर ते पुस्तक कोणत्या लेखकाचे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 तर सलमान रश्दी यांचं पुस्तक आहे द सॅटेनिक व्हर्सेस आणि हे एक वादग्रस्त पुस्तक ठरलं होतं. त्यामुळे राजीव गांधी सरकार जे आहे यांनी त्या पुस्तकावरती बंदी घातली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा. खालीलपैकी कोणती भारताच्या पश्चिम भागातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे? पश्चिम भागातील विचारलेला आहे सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर अरवली पर्वतरांग जी आहे ही भारताच्या पश्चिम भागातील सर्वात जुनी किंवा प्राचीन असणारी पर्वतरांग आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, यावरतीच आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ सुद्धा घेतलेला आहे. त्यामध्ये भारताचा भूगोल जेवढा विषय आहे, भारताचा भूगोल यावरती आपण 100 पेक्षा जास्त प्रश्न एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे. उत्तर भारतामध्ये सिंचनाची कालवा पद्धत प्रचलित असण्याचं मुख्य कारण काय आहे? कशामध्ये उत्तर भारतामध्ये सिंचनाची कालवा पद्धत ही प्रचलित आहे? तर ती असण्यामागचं मुख्य कारण काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर त्या ठिकाणी बारमाही वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत, या नद्यांमुळे सिंचनाची कालवा पद्धत जी आहे ही प्रामुख्याने असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना ही कोणत्या वर्षी केली होती? मित्रांनो, याच्यावरती सुद्धा आपल्याला 2 प्रश्न विचारले होते TCS पॅटर्नमध्ये. पहिला प्रश्न असा विचारला होता, की रामकृष्ण मिशनची स्थापना ही कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे, की कोणत्या वर्षी स्थापना करण्यात आली? तर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर 1897 या वर्षी रामकृष्ण मिशनची स्थापना ही स्वामी विवेकानंद यांनी केली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, वंतारा या प्राणी बचाव, संवर्धन आणि पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलेलं आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. करंट अफेअर्स 2025 वर इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. जे महादेवी हत्ती प्रकरण होतं, तर ते देखील याच प्रकरणामुळे गाजलेलं होतं. प्रश्न लक्षात ठेवायचे, वंतारा, प्राणी बचाव, संवर्धन आणि पुनर्वसन केंद्र याचं उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलं होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 तर जामनगर या शहरामध्ये करण्यात आलं होतं. आपल्याला जर राज्य विचारलं तर राज्य आहे पहा गुजरात. अंबानींच्या घरचंच लक्षात ठेवायचं हे वंतारा असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, दक्षिणेकडील कोणती पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते? यावर आपल्याला प्रश्न हा 8वीचा जो भूगोल आहे त्यावरती हा प्रश्न विचारण्यात आला होता. पश्चिमेकडील कोणती पर्वतरांग महाराष्ट्र राज्याला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार देते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर सह्याद्री पर्वतरांग. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, दत्तक वारसा नामंजूर करून खालसा करण्याचे धोरण कोणी स्वीकारले होते? इतिहासामध्ये आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि प्रश्न आपल्याला MPSCच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. दत्तक वारसा नामंजूर करून खालसा करून घेण्याची धोरणं कोणी स्वीकारली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 तर लॉर्ड डलहौसी याने हे धोरण स्वीकारलं होतं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला होता? माहितीचा अधिकार कायदा याच्यावरती जर विचार केलं तर 2018 पासून ते 2025 पर्यंत या 8 वर्षामध्ये हा प्रश्न आपल्याला 26 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे आणि TCS पॅटर्नमध्ये या प्रश्नाचा उल्लेख खूप वेळा करण्यात आलेला आहे. आपल्या भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा जो आहे तो 2005 या वर्षी संमत करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते समाजसुधारक लोकहितवादी या नावाने प्रसिद्ध आहेत? आपल्याला पाठीमागे काही काही प्रश्न असे विचारले होते की लोकहितवादी या नावाने कोणाला ओळखले जाते? तर लक्षात ठेवायचं हे टोपण नाव आहे लोकहितवादी आणि यांचं पूर्ण नाव आहे गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, वनस्पतींना योग्य वाढीसाठी आवश्यक असलेले मूलभूत मूलद्रव्य कोणते आहे? मूलभूत मूलद्रव्य आपल्याला विचारलेलं आहे. कशासाठी? वनस्पतींची योग्यरित्या वाढ होण्यासाठी. या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर नायट्रोजन हे जे आहे हे वनस्पतींच्या वाढीसाठी एकदम महत्त्वाचं आणि मूलभूत असणारं मूलद्रव्य आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल नायट्रोजन. यानंतरचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे? याच्यावरती आपल्याला प्रश्न 4 वेळा विचारण्यात आलेला होता. 3 वेळा आपल्याला पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. मानवी शरीरातील सर्वात लांब असणारी पेशी कोणती? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर चेतापेशी जी आहे, चेतापेशी ही आपल्या मानवी शरीरातील सर्वात लांब असणारी पेशी आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यांवरती डॅश लागवडीची सक्ती करत असत? मित्रांनो, बिहारमध्ये जर सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर एक पीक घेतलं जात होतं आणि ते पीक होतं निळीचं पीक. लक्षात ठेवा, निळीचं पीक ते घेतलं जायचं आणि त्या ठिकाणचे जेवढे काही मळेमालक होते तर ब्रिटिश लोक जे होते त्यांच्यावरती दबाव टाकत होते की त्यांनी निळीचं उत्पादन करणं गरजेचं आहे. त्यांच्यावरती जी सक्ती लावण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता ठरलेला आहे? 2024च्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. नाटो सायबर संरक्षण गटामध्ये सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता?
या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर दक्षिण कोरिया हा नाटो सायबर संरक्षण गटामध्ये सामील होणारा पहिला आशियाई देश ठरला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे केळीच्या उत्पादनात महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा अग्रेसर आहे? अग्रेसर म्हणजेच काय तर आघाडीवरती आहे. महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त केळीचं उत्पादन घेतलं जातं? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर जळगाव या जिल्ह्यालाच केळींचा जिल्हा म्हणून देखील ओळखलं जातं. पहा केळीचा जिल्हा जळगाव जिल्हा. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारत व चीन या दोन देशांच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमा खालीलपैकी कोणती आहे? किंवा भारत आणि चीन या दोन देशांच्या दरम्यान जी असणारी बॉर्डर आहे आंतरराष्ट्रीय बॉर्डर तर त्या बॉर्डरचं नाव आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे हिंडनबर्ग, मॅकमोहन, ड्युरंट आणि रेडक्लिफ या चारही ज्या लाईन आहेत ह्या भारताच्या दुसऱ्या देशासोबत आंतरराष्ट्रीय सीमा आहेत. त्यापैकी आपल्याला विचारलंय भारत आणि चीनमध्ये कोणती आहे? तर भारत आणि चीनमध्ये आहे पहा मॅकमोहन लाईन. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीन या दोन देशांची आंतरराष्ट्रीय बॉर्डर आहे. यानंतरचा प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत? महाराष्ट्रातील लक्षात ठेवायचे महाराष्ट्रातील म्हणण्यापेक्षा इथं या ठिकाणी फक्त पहिल्या महिला दिलेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर आशापूर्णा देवी ह्या ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. मग या ठिकाणी अजून आपण जी काही पहिली महिला आहे त्यांच्यावरती 4 प्रश्न घेऊया. तर आशापूर्णा देवी ह्या ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला आहेत. मदर तेरेसा ह्या नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. बचेंद्री पाल ह्या माउंट एव्हरेस्टवर चढणारी पहिली महिला ठरलेली आहे. आणि अरुंधती रॉय ह्या बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपल्याला चारही जे आहेत हे थोडेसे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे मराठी नोकरी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.